कोपरगाव शहरातील जगातील एकमेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्राचार्य मंदिरात प्रसिद्ध गोल्डमॅन सनी वाकचौरे यांनी सपत्नीक हजेरी लावत शुक्राचार्य महाराजांचे दर्शन घेतले। मंदिरात जवळपास 2 तास त्यांनी पूजा अर्चा केली। शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या आगमनावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। यावेळी मंदिर परिसरात भक्त आणि चाहत्यांची मोठी गर्दी होती। गोल्डमॅनला पाहण्यासाठी अनेकांनी मोबाईलवर छायाचित्रे व व्हिडिओ टिपण्याची उत्सुकता दाखवली। नेहमीप्रमाणे आकर्षक व्यक्तिमत्व आणि दिमागदार शैलीत उपस्थित राहिलेल्या सनी वाकचौरे यांनी यावेळी 4 किलोहून अधिक करोडो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परिधान केले होते। त्यामुळे परिसरात विशेष आकर्षण निर्माण झाले। दर्शन आणि पूजा केल्यानंतर त्यांनी काही वेळ मंदिर परिसरात थांबून भाविकांशी संवाद साधला। शुक्राचार्य महाराजांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना त्यांनी केल्याची माहिती मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली। याप्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्या हस्ते सनी वाकचौरे व त्यांच्या पत्नी प्रीती वाकचौरे यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी सनी वाकचौरे यांचे कोपरगाव येथील मित्र SA फाउंडेशनचे अध्यक्ष सागर आहेर, शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे राजेंद्र आव्हाड, विकास शर्मा, अभिषेक आव्हाड, सागर आहेर, राहुल आव्हाड, नरेंद्र जोशी गुरु, राकेश बनगे गुरु व कालिदास आव्हाड आदी उपस्थित होते। मंदिरातून प्रस्थान केल्यानंतर सनी वाकचौरे यांनी कोपरगाव शहरातील SA फाउंडेशनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते सागर आहेर यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी गोल्डमॅन सोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांची मोठी झुंबड उडाली होती। नक्कीच यायला लागेल तुम्हाला शुक्राच्या मंदिरात। बाकी अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलंच आहे की ते आल्याच्या नंतर जो चमत्कार होतो तो खूप वेगळा आहे। मी म्हणजे माझा अनुभव आहे, असंच म्हणजे सांगितलं नाही पण सगळ्यांना सांगतो। माझी वाईफची माझी थोडीशी किचकिच झाली होती, तर मी तर बोललो अरे यार शुक्रदेवा, मी तर खूप प्रेम करतो माझ्या बायकोवर, प्रीतीवरती, आणि थोडंसं घर सोडून गेली होती। तर मी इथं दर्शन केलं असेल आणि त्याच्यानंतर ना ती मॅक्स टू मॅक्स 3 ते 4 दिवसात घरी आली होती। त्याच्याबद्दल एक आणखी सांगू का, ते बंद करायचं। आपल्या मंदिराचं वैशिष्ट्य इथे जर कोणाचा विवाह जमत नसेल तर त्यांनी इथे महाराजांना येऊन जर अभिषेक अर्पण केला तर आपल्याकडे 95% वर रिझल्ट आहे की त्यांचा विवाह जमतो। त्यानंतर आपल्याकडे इथे शुभ कार्यासाठी म्हणजे लग्नासाठी मुहूर्त लागत नाही, पण ज्यांचं लग्न ऑलरेडी झालेलं आहे त्यांच्यामध्ये जर समजा मिया बीबीमध्ये काही अनबन असेल, जमत नसेल, तर त्यांनी इथे येऊन जर रिमॅरेज केला, पुनर्विवाह केला तर त्यांचं सुद्धा उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीचं जातं। तो आज मैं आई हूँ कोपरगांव, जो विश्व में एक ही मंदिर है, शुक्र भगवान का मंदिर। जैसे कि आप लोग देख सकते हैं कि यहाँ पे वेबसाइट लिखी हुई है, वेबसाइट भी है, फेसबुक पेज भी है, आप लोग जाकर उस पर फॉलो कर सकते हैं और आप लोग यहाँ पे आ सकते हैं विश्व के एकमात्र मंदिर में दर्शन करने के लिए शुक्र भगवान के। शुक्र भगवान जैसे कि आपको पता है सारी लग्जरी चीज़ों के देवता हैं। आपको अगर पैसा चाहिए, धन चाहिए, मान चाहिए, सम्मान चाहिए, जो भी चाहिए तो आप शुक्र भगवान से आके मांग सकते हैं और वो आपकी मन्नत हमेशा के लिए